घरचा ड्रायव्हर मला रोज स्कूलला सोडायला यायचा. तो एक दिवस सुट्टीवर होता, त्यामुळे माझे बाबा मला सोडायला आले. जेव्हा बाबा म्हणाले स्कूल आले, तेव्हा त्यांचे बोलणे ऐकून माझ्या अंगावर काटा उभा राहिला. कारण ड्रायव्हर सोडायला यायचा तेव्हा स्कूलमध्ये पोचायला 1 तास लागायचा आणि आज फक्त 20 मिनिटांमध्ये मी स्कूलपर्यंत पोचले होते. तेव्हा मला माझ्या ड्रायव्हरवर शंका येऊ लागली, कारण तो रोज रस्त्यात मला बिस्किट खायला द्यायचा. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो ड्रायव्हर मला स्कूलमध्ये सोडायला आला, तेव्हा त्याने मला बिस्किट खायला दिले नाही, परंतु 5 मिनिटांमध्ये त्यांनी गाडी थांबवली आणि पटकन गाडीचा दरवाजा बंद करून घेतला. आज आईने नाश्ता बनवायला उशीर केला होता, म्हणून मला उशीर झाला होता. ड्रायव्हरसुद्धा आज रोजपेक्षा जोरात गाडी चालवत होता. थोड्या वेळाने ड्रायव्हरने गाडीचा दरवाजा उघडला आणि मला विनंती करू लागला की बिस्किट खा, चांगल्या जागेवरून आणले आहे. तेव्हा मी खूप घाबरले, तर बिस्किट खाताच मला चक्कर आल्यासारखे होत असे. ड्रायव्हर मला जबरदस्ती करत होता की एक तरी बिस्किट खा, खूप मज्जा येईल, परंतु माझे मन ते बिस्किट खायला तयार नव्हते. मला असे वाटत होते की मी गाडीतून उतरून जावे आणि जोरजोरात ओरडावे, परंतु माझ्याकडे कोणताच पुरावा नव्हता की ड्रायव्हर माझ्याबरोबर चुकीचे करत आहे. ड्रायव्हर तर फक्त मला बिस्किट खाण्यासाठी विनंती करत होता, परंतु मी बिस्किट खाल्लं नाही. त्या दिवशी मी घरी आल्यानंतर आईला काहीही न सांगता माझ्या रूममध्ये झोपी गेली. संध्याकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मला खूप फ्रेश वाटत होते. जे नेहमी मी बिस्किट खाल्ल्यानंतर आराम केल्यानंतर माझे डोके जड व्हायचे, ते आज झाले नव्हते. परंतु आज मी झोपून उठल्यानंतर माझं डोकं मला एकदम हलके वाटत होते. माझ्या मनात शंका आली की हे जे काही माझ्या बाबतीत घडत आहे ते सर्व बिस्किट खाण्यामुळेच घडत आहे. परंतु मी ही गोष्ट कोणालाही सांगितली नव्हती. ड्रायव्हर मला दुसऱ्या दिवशी जेव्हा स्कूलमध्ये सोडायला आला, तेव्हा स्कूलला पोहोचायला 1 तास 15 मिनिटे लागली. तो मला जास्त वेळ गाडीमध्ये सोडून गेला होता. मी वाट पाहून दमली आणि गाडीमधून उतरून चालत जाऊ लागली. तेव्हा अचानक कोणीतरी मागून येऊन मला पकडले आणि गाडीमध्ये बसू लागले. नंतर मला जाणीव झाली की तो माझा ड्रायव्हर होता. तो मला जबरदस्ती बिस्किट खायला देत होता. त्याच्या आवाजावरून मी त्याला ओळखले होते. नक्कीच तो माझा ड्रायव्हर आहे. आज मात्र तो मला 1 बिस्किटऐवजी 2 बिस्किट खायला घालत होता. परंतु मी जेव्हा ओरडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि त्याने जबरदस्ती मला बिस्किट भरवले. त्यानंतर मला काय झालं मला काहीच माहिती नाही. मी बेशुद्ध होते. मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी घरी होते. आई मला म्हणू लागली की तुला बरे नव्हते म्हणून ड्रायव्हर काका तुला घरी घेऊन आले. मला समजत नव्हते की माझ्यासोबत काय चालू आहे. माझ्या डोक्यामध्ये जे विचार चालू होते, माझ्या ड्रायव्हरने माझ्याबरोबर काही केले, पण मी माझ्या आईला याविषयी काही सांगितले नाही. एवढेच काय, मी माझ्या आईला ड्रायव्हर काका जबरदस्ती मला बिस्किट भरवण्याचा प्रयत्न करतात ही गोष्टसुद्धा सांगितली नाही. कारण मला सुद्धा आल्यानंतर माझ्याबरोबर काय घडले आहे याची मला भान पाहिजे. पण माझ्या बाबतीत काय घडत असे या विचाराने मला खूप भीती वाटत होती. दुसऱ्या दिवशी मी स्कूलला सुट्टी घेतली, कारण मलाही पुन्हा अनुभवायचे नव्हते. परंतु ड्रायव्हर काका माझ्या रूममध्ये येऊन मला विचारू लागले, बेबी तुला स्कूलमध्ये जायचे नाही का? परंतु त्याचवेळी आईने रागातच ड्रायव्हर काकांना आवाज दिला, पण तेव्हा मला ते काहीसे परेशान वाटत होते. मी त्यांच्याबरोबर काहीही बोलले नाही आणि शांतच राहिले. तेव्हा ड्रायव्हर काका म्हणू लागले, बेबी मी तुझ्यासाठी 1 बिस्किट आणलं आहे. तेव्हा माझी शंका अजूनच वाढली. माझा रागाचा पारा चढला होता. तेव्हा मी ड्रायव्हर काकांना म्हणाली, मला प्रत्येक गोष्ट नीट आठवत नाही, परंतु थोडे थोडे नक्कीच आठवते. तुम्ही माझ्याबरोबर काहीतरी चुकीचे केले आहे. तेव्हा ते म्हणाले, मी तुझ्याबरोबर काहीही चुकीचे वागलेलो नाही. आता मात्र त्यांच्या बोलण्यात मला नम्रता वाटत होती, म्हणून मी काहीही न विचार करता त्यांच्या हातातील बिस्किट खाऊ लागले, कारण झोपून मला सुद्धा भूक लागली होती. परंतु तेव्हा मी असा विचार केला नाही की हे बिस्किट खाऊन मला काही उलटसुलट होऊ शकते. पण काकांनी मोठ्या प्रेमाने ते बिस्किट मला दिले होते, म्हणून ते बिस्किट मी कोणताही विचार न करता खाल्ले. पुन्हा 1 वेळा मी बिस्किट खाण्याची चुकी केली होती.
बस असेच दिवस निघून जात होते. एक दिवस मी ड्रायव्हर काकांबरोबर जात होती. तेव्हा मला असं जाणवले की तो फोनवर कोणासोबत तरी बोलत आहे आणि ते माझ्याविषयीच बोलत असावे. कारण ते असे म्हणत होते की हा मी बिस्किट खायला दिले आहे. आजसुद्धा तिने बिस्किट खाल्ले आहे. ठीक आहे, तिला बिस्किट खाऊ द्या, नंतर पुढचे काय ते मी तुम्हाला सांगेन. एवढेच काय मी ते ऐकले होते. परंतु आजकाल माझी आई मला औषधे देत नव्हती आणि मला सांगायची की जेवण झाल्यानंतर तू ही औषधे घेत जा. डॉक्टरांबरोबर बोलून तुझ्यासाठी हे खास औषध घेऊन आली आहे. देव तुझं स्वास्थ्य चांगलं ठेवेल आणि तुझी नजर लवकरात लवकर ठीक करू दे आणि लवकरात लवकर हे जग तुला पाहता यावे, एवढीच देवाकडे मी प्रार्थना करते. आईने दिलेले औषध घेऊन मी रोज गाडीमध्ये बसत असे. ड्रायव्हर काकांनी आज पुन्हा गाडी थांबवली. तेव्हा मी मनाशी ठरवले होते की आज मी ड्रायव्हर काका काय करत आहेत त्याचा उलगडा करूनच घेईन. गाडी 15 मिनिटे एका जागेवरच उभी होती. त्यामुळे मी सुद्धा त्या गाडीतून उतरले आणि इकडे तिकडे आधार घेत गाडीमधून बाहेर जाऊ लागले. कमीत कमी मी कुठे आहे, कोणत्या जागी गाडी थांबवली आहे हे मला जाणून घ्यायचे होते. परंतु मी 2 पावले पुढे गेल्यानंतर मला ड्रायव्हर काकांच्या बोलण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. मी जास्त जवळ सुद्धा जाऊ शकत नव्हते कारण ड्रायव्हर काका मला पाहतील म्हणून मी तिथे उभे राहिले. परंतु ड्रायव्हर काकांचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत नव्हता. पण आम्हाला ही गोष्ट जाणून घ्यायची होती की ड्रायव्हर काका गाडी थांबवून नक्की काय करत असतात. तेव्हा मला तिथे थोडासा दूर असल्यासारखे जाणवू लागले. मला वाटले की ड्रायव्हर काका कदाचित सिगरेट पित असतील. परंतु माझ्या मनात पुढचा विचार आला की ड्रायव्हर कोणती नशा तर करत नसेल ना, कारण त्या दिवशी मी बेशुद्ध अवस्थेत होते. त्या दिवशी त्यांनी माझ्याबरोबर काही चुकीचे तर केले नसेल ना. मी माझ्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हते कारण मी आंधळी होते. त्यामुळे मी कुठे जाऊ सुद्धा शकत नव्हते आणि मला हे सुद्धा माहिती नव्हते की मी ज्या बाजूने जात आहे त्या बाजूला ड्रायव्हर असेलच, हे सुद्धा नक्की माहिती नव्हते. धुराचा वास वाढत जाऊ लागला होता आणि ड्रायव्हर काकांचा आवाज जवळ येऊ लागला होता. तेव्हा ड्रायव्हरबरोबर कोणीतरी आहे आणि ते त्यांच्याबरोबर बोलत आहेत असे मला जाणवू लागले. मला नीट काही समजत नव्हते म्हणून मी पुन्हा एक एक गोष्टीचा आधार घेऊन गाडीकडे आले. गाडीमध्ये येऊन बसल्यानंतर काही वेळाने ड्रायव्हर काकासुद्धा गाडीमध्ये आले. त्याने माझ्याकडे पाहून मला विचारले, बेबी तू श्वास का जोरात घेत आहेस? असेच काही नाही, पण तुम्ही गाडी सोडून कुठे गेला होतात? मला खूप भीती वाटत होती. किती वेळ झाला? तुम्ही काय करत होतात? मी हिम्मत करून विचारले. काही नाही बेबी, मुलांचे औषध घेत होतो. गरिबाची मुलं फक्त आजारी पडतात असं म्हणत त्याने आपल्या हातात मध्ये बिस्किटाचा पाकिट घेतला. कारण त्या प्लास्टिकच्या आवाजाने मला जाणीव झाली की हा आता मला बिस्किट देणार. माझ्या मनात हा विचार येत असताना त्यांनी एक बिस्किट काढून माझ्या हातामध्ये दिलं. परंतु त्याच्या बोलण्यावरून त्याने सिगरेट ओढली आहे किंवा कोणती नशा केली आहे असे काही मला जाणवत नव्हते. परंतु नक्कीच तो काहीतरी खोटे बोलत आहे हे मात्र मला समजून येत होते. कारण ड्रायव्हरनेही ज्या जागी गाडी उभी केली होती तिथे मला ड्रायव्हरचा थोडासा आवाज येत होता आणि त्या जागी मला धुळ्याचा वास येत होता. परंतु माझ्या मनात विचार आला की एखादी गरीब माणूस आपल्या दुःख विसरण्यासाठी एवढे काही करणार नाही कारण त्याच्याकडे एवढे पैसे नसतील. मी स्वतःला प्रश्न विचारत होती आणि त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा मला असे वाटू लागले की मला कोणीतरी नशेमध्ये फसवले नसेल ना. तेव्हा त्यांनी माझ्याकडे पाहत मला विचारले, बेबी काय झाले आहे? तू उदास का दिसत आहेस? तुला भूक लागली आहे का? असं म्हणत त्याने बिस्किट माझ्या हातामध्ये दिले. तेव्हा मी त्यांना म्हणाली, तुम्ही मला बिस्किट का देता? शेवटी माझ्या तोंडातून निघूनच गेले. 2-3 दिवसांपासून मला जेव्हा बरे वाटत नव्हते तेव्हा तुम्ही माझ्यावर जोर जबरदस्ती केली होती ना. तेव्हा ते तुटक तुटक बोलू लागले की नाही बेबी, मी असे काहीही केले नाही. पण तुझी आता तब्येत कशी आहे? माझ्या तब्येतीविषयी यांना कसे समजले? याचा अर्थ बिस्किटांमध्ये नक्कीच काहीतरी होते. माझी गोष्ट लपवत मी म्हणाली, माझ्या तब्येतीला काय झाले आहे? मी तर एकदम नॉर्मल आहे.
तेव्हा ते म्हणाले, बेबी मी तुझ्या डोळ्यांविषयी चौकशी करत आहे. तुझ्या डोळ्यांवर औषधे चालू आहेत ना? त्याचा तुला काही फरक जाणवत आहे का की नाही? आईने मला औषधे दिली होती, पण त्याने सुद्धा काहीही फरक पडत नाही. पुन्हा माझ्या मनात विचार आला की ड्रायव्हर काका किती चांगले आहेत आणि मी त्यांच्याविषयी चुकीचा विचार करत आहे. मी जरा जास्तच विचार करू लागली होती. हा विचार करत असतानाच मी ड्रायव्हर काकांकडे बिस्किट मागितला आणि थोडासा खाल्ला. तेव्हा रस्त्यामध्ये गाडी पंक्चर झाली आणि आम्हाला काही वेळ वाट पाहावी लागली. आता मला खूप उशीर झाला होता आणि माझी तब्येतसुद्धा बिघडू लागली होती. माझे डोकं चक्रावल्यासारखे करत होते. माझी अवस्था बघून ड्रायव्हर काका सुन्न झाले, कारण यापूर्वी त्यांनी कधीच माझी अशी अवस्था पाहिली नव्हती. जेव्हा गाडी दुरुस्त झाली तेव्हा त्यांनी लगेच मला घरी सोडले आणि पुढच्या 2 दिवस मला स्कूलमध्ये सोडले नाही. पुढचे 2 दिवस माझे बाबा मला सोडायला येत असतात. तेव्हा मी बाबांना विचारले, बाबा ड्रायव्हर काका कुठे आहेत? बाबा म्हणाले, त्यांची तब्येत ठीक नाही आहे, म्हणूनच मी तुला सोडायला येत आहे. काही दिवसानंतर पुन्हा ड्रायव्हर काका मला सोडायला आले. तेव्हा ते 20 मिनिटांत मला स्कूलला पोहोचवू लागले. तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले. अगोदर त्यांना 1 तास लागायचा, तेच काका आता मला 20 मिनिटात सोडू लागले आहेत. आणि त्यांनी मला बिस्किटसुद्धा खायला दिले नव्हते. असा एकसुद्धा दिवस गेला नव्हता की त्याने मला बिस्किट दिले नसेल. आता पूर्ण 1 आठवडा झाला होता. ते मला 20 मिनिटातच सोडत होते आणि मला बिस्किटविषयी विचारतसुद्धा नव्हते. तेव्हा मी त्यांना विचारले की काका आता तुम्ही मला 20 मिनिटांमध्ये कसे सोडता? तुम्ही मला बिस्किटसुद्धा देत नाही. तेव्हा ते म्हणाले, बेबी मला कामासाठी बाहेर जावे लागते, म्हणून मी लवकरात लवकर तुला स्कूलमध्ये सोडतो आणि घाई असल्यामुळे मला बिस्किट घ्यायला वेळ मिळत नाही. परंतु मला त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता, म्हणून त्यांच्या बोलण्याचे खरे खोटेपण जाणण्यासाठी मी विचार केला की माझ्या मित्राला मी माझ्याबरोबर घेऊन येत जाईल, ते सुद्धा एकदम लपून, कारण ह्या गोष्टीची कोणालाही शंका यायला नको. म्हणून मी माझ्या मित्राला गुपचूप गाडीच्या डिक्कीमध्ये बसवून माझ्याबरोबर घेऊन आली होती. ड्रायव्हर काका गाडी नक्की कुठे थांबवतात, कुठे घेऊन जातात याचा पत्ता लागण्यासाठी मी माझ्या मित्राला माझ्याबरोबर घेऊन येत असे. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही, कारण ड्रायव्हर काका आता मला सोडण्यासाठी उशीर करत नव्हते आणि मला बिस्किटसुद्धा खायला देत नव्हते. तेव्हा पुन्हा माझ्या मनात शंका आली की ड्रायव्हर काकांनी माझ्या मित्राला पाहिले तर नसेल ना? त्यातच 1 आठवडा निघून गेला. पण आता मला एका आठवड्यामध्ये माझ्या तब्येतीमध्ये चांगला बदल दिसू लागले, कारण माझे डोकं चक्रावल्यासारखे करत नव्हते आणि मला थकल्यासारखे सुद्धा वाटत नव्हते. मी नेहमी फ्रेश असायचे. असे का घडत होते? कारण मी बिस्किट खात नव्हते म्हणून. असे खूप सारे प्रश्न माझ्या डोक्यामध्ये येत होते. या सर्व प्रश्नांची उत्तरे मला आता शोधायची होती. म्हणून 1 आठवड्याची सुट्टी घेऊन मी घरीच थांबले होते. त्यातच माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न होते, त्यामुळे आमच्या घरी पाहुण्यांचे येणे जाणे होते. जेवण बनवणाऱ्याची ये-जा होती. आमच्या घरात वरच्या भागात लग्नाची जोरदार तयारी चालू होती. तेवढ्यात वरच्या माळ्यावर जोरजोरात आवाज येऊ लागले. तेव्हा आम्ही सर्व वरती धावलो. ड्रायव्हर काकांचा जोरजोरात आवाज येत होता. ते कोणाबरोबर तरी भांडत होते. आता त्याचा आवाज एवढा वाढला होता की आता तो नक्कीच कोणाला तरी मारणार असे वाटत होते. तेवढाच एक जोरदार कानशिलात मारण्याचा आवाज आला, परंतु कोणाच्या कानशिलात मारली हे काही समजत नव्हते. पण आता माझ्या बाबांचा आवाज येऊ लागला होता, तू आहेस तरी कोण? माझ्या खास पाहुण्यांबरोबर असा वाद घालणारा? तुला आयुष्यभर मी माझ्या मुलाप्रमाणे वाढवले. तुझ्या मुलांचे शिक्षणसुद्धा मी करत आहे आणि तूच आज माझ्या घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान करत आहेस, त्यांच्याबरोबर वाद घालत आहेस. माझे बाबा ड्रायव्हर काकांना ओरडत होते. हे मला त्यांच्या बोलण्यावरून समजले होते, परंतु ड्रायव्हर काका कोणाबरोबर भांडत होते ते मला समजत नव्हते. हे सर्व माझ्या विचारशक्तीच्या पलीकडे होते, कारण मी डोळ्याने आंधळी होते. मी काहीही पाहू शकत नव्हते. तेवढ्यात ड्रायव्हर काकांच्या बोलण्याचा आवाज आला, साहेब हा खूप घाणेरडा माणूस आहे. मी तुम्हाला सत्य कसे सांगू? माझी हिंमत होत नाही. ड्रायव्हर काका खूपच रागात बोलत होते.
तेव्हा माझे बाबा पुन्हा त्याच्यावर ओरडले, तू मला काही सांगू नकोस, तू माझ्या डोळ्यासमोरून नाहीसा हो. बाबांच्या रागाचा पारा खूपच वाढला होता. तुला माहिती आहे का तू कोणाबरोबर बोलत आहेस? सोहम साहेब माझे खास पाहुणे आहेत, त्यांचा हा भाऊ आहे. तुला माहिती आहे का, सोहेम साहेबांनी मला हे गिफ्ट मध्ये हे घर दिलं आहे. माझे खूप मोठे नुकसान झाले होते तेव्हा सोहम साहेबांनी त्यांच्या भावाचा हा खूप मोठा बंगला आम्हाला दिला होता. गरिबांना ह्या मोठ्या गोष्टी काय कळणार? त्यांच्या तोंडून पहिल्यांदाच ही गोष्ट निघाली होती, कारण सोहम बाबांचा म्हणजे सोहेम काकांचे आमच्यावर खूप मोठे उपकार होते. काका पुन्हा बोलू लागले, साहेब तुम्ही बोलत आहात तेवढी चांगली ही व्यक्ती नाही आहे. हा एक ढोंगी माणूस आहे. हा रोज हनुमान मंदिरापुढे ढोंगी बाबा बनवून बसत असतो. त्याचे बोलणे ऐकून बाबा पुन्हा ओरडून ड्रायव्हर काकांना म्हणाले, अच्छा तुला कोणी सांगितले रे? तुला कामाशिवाय आम्ही कुठेही जाऊ देत नाही. मग तुला हे कसं काय समजले? ड्रायव्हर काकांच्या तोंडून हे शब्द निघाले, बेबी आणि बिस्किट. एवढे बोलताच ते लडखडू लागले. माझे नाव ऐकताच माझ्या अंगावर काटा उभा राहिला. आता तू एक शब्दसुद्धा तोंडातून बाहेर काढला तर माझ्यासारखे दुसरे वाईट कोणीही नसेल. तेव्हा मात्र ड्रायव्हर काकांचा आवाज येणे बंद झाले. माझ्या बाबांच्या बोलण्यात प्रचंड राग जाणवत होता. तरीही मी हिंमत केली आणि म्हणाले, बाबा तुम्ही शांत व्हा. तुम्हाला काय माहिती बिस्किटांविषयी? बाबा म्हणाले, आता काय बिस्किटांचे? तेव्हा सर्वांचे लक्ष ड्रायव्हर काकांकडे वेधले. त्याचाच फायदा घेऊन कोणीतरी माझ्याजवळ आले आणि मला पकडून बोलू लागले, कोणीही जागून हलणार नाही, नाहीतर तुमच्या लाडक्या बेबीला मी मारेल. हा आवाज रवी काकांसारखा वाटत होता. त्यांनी माझ्या डोक्याला बंदूक लावली होती. तेव्हा सर्वजण खूप घाबरले होते. काय करावे कोणाला काही सुचत नव्हते. सर्वत्र शांतता होती. एक मोठा आवाज मात्र येत होता. तो आवाज रवी काकांचा होता. ते माझ्या बाबांना उद्देशून बोलत होते, मला तुला नुकसान पोचवायचे होते, कारण माझ्या भावाने माझ्या परमिशनशिवाय माझं घर तुला दिले. त्याचा त्रास मला माझ्या मनात होत होता, म्हणूनच मी त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्यासाठी मी तुझ्या ड्रायव्हरला फूस लावली. त्याच्या मदतीने मी बिस्किट तुझ्या मुलीला खायला देत होतो. त्यामुळे ते काही दिवसातच मरणार होती. रवी काका बोलत होते, घर नाही मिळाले तर काय झाले? तुझी अख्खे कुटुंब मला उद्ध्वस्त करायचे होते. त्याची सुरुवात मी तुझ्या मुलीपासून केली होती आणि त्यासाठी तुझ्या ह्या अनाडी ड्रायव्हरचा मी वापर करत होतो. रवी काका माझ्या कमजोरीची मजाक उडवत होते. तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या, कारण समोर कोण आहेत, आता पुढे काय होणार याच्या विचारात मी असताना अचानक कोणीतरी कोणाला तरी जोरात धक्का दिला. त्याने मी थोडी पुढे सरकली. बेबीविषयी एक शब्द जरी असा आवाज आला. त्यानंतर कोणीतरी पडण्याचा जोरात आवाज आला. पण आई आणि माझी ताई रडत माझ्या जवळ आल्या. तेव्हा मला कोणीतरी जोरात शिडी उतरून जात असल्यासारखा आवाज येऊ लागला. तेव्हा आई घाबरत मला म्हणाली, बाळा ड्रायव्हरने रवी काकांना धक्का मारून खाली पाडले आहे आणि तुझे बाबा आताच धावत खाली गेले आहेत त्यांना पकडण्यासाठी. तेवढ्यात पोलिसांना फोन करून सांगितले होते. ते सुद्धा पोहोचले. ते येऊन रवी काकांना घेऊन जाऊ लागले. तेव्हा जोरजोरात रडण्याचा आवाज येऊ लागला. तो माझ्या बाबांचा रडण्याचा आवाज होता. मला माफ करा, मी तुला चुकीचं समजत होतो. तुला कानशिलात मारली. तू गरीब आहेस, पण तरीसुद्धा तू माझ्या मुलीची एवढी मदत केलीस. बाबा आपल्या रडक्या आवाजात ड्रायव्हर काकांची माफी मागत होते. तेव्हा माझ्या मनात सुद्धा आले की आपण सुद्धा त्यांची माफी मागायला हवी, कारण आपण सुद्धा त्यांच्याविषयी चुकीचा विचार करत होतो. काका मला माफ करा, मी सुद्धा तुमच्यावर आरोप करत तुम्हाला चुकीची समजत होती. मी तुमची गुन्हेगार आहे. मला तुम्ही माफ करा. तेव्हा काका म्हणू लागले, तुम्ही दोघेही मला लाजवू नका. जे झाले ते विसरून जा. मग सर्वजण आपापल्या कामाला लागले. ड्रायव्हर काका अजूनसुद्धा मला बिस्किट खायला देत असतात, पण माझं डोकं जड होत नव्हते की मला चक्रवल्यासारखे होत नव्हते. मी कोणताही विचार न करता त्यांच्यावर आरोप करत होते. ड्रायव्हर काका गरीब आहे, पण त्यांची नियत चांगली होती.
तेव्हा मला समजले की माणूस गरीब असो किंवा श्रीमंत, त्यांची नियत चांगली असणे आवश्यक आहे. सुरुवातीला ड्रायव्हर काकांना माहिती नव्हते की हा माणूस बिस्किट देतोय, त्याचा हेतू चुकीचा आहे. पण हे त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्याने ती गोष्ट करण्यास नकार दिला होता. म्हणूनच रवी काकासारखा दुष्ट माणूस आमच्या घरी आल्यावर ड्रायव्हर काकांसोबत वाद घालून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत होता. बरे झाले त्यांचे हे कट कारस्थान लवकरच सर्वांसमोर आले, नाही तर आमचे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असते. ते केवळ ड्रायव्हर काकांमुळे वाचले होते. म्हणूनच मित्रमैत्रिणींनो, माणसाकडील पैसा पाहू नका. पैसा पाहून माणसाची इमानदारी ठरवाल तर एक दिवस आपण नक्कीच फसाल. तर मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.